मध्ये बिल पास होतंय, मुख्यमंत्री पंतप्रधान यांना जर 5 वर्षाची शिक्षा झाली आणि 30 दिवस जर असं नाही आहे। हे बिल भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललं आहे। कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर 30 दिवस जेलमध्ये राहावं लागलं तर त्याला पदावरनं हटवायचाच नाही, तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल। म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल। केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत, त्या आखून दिलेल्या मर्यादामधली जी एक अशी भिंत आहे, ती भिंत पाडून टाकायची। म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील, तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं, कुठलीही केस टाकायची ना, त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत, तिथल्याही केंद्रीय यंत्रणेने केस टाकायची, त्या मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचं, जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचं। नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत तर संपलं ना सगळं। आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना PML आहे, ED आहे, CBI सगळे, मग हा कायदा आणण्याची गरज काय आहे? हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे। हे सरकार हुकुमशाही आणायला बघतंय। एकीकडे वोट चोरीतनं चोरून आलेलं सरकार सध्या कार्यरत आहे। वोट चोरी प्रमाणाच्या बाहेर सिद्ध होते। जसं आम्ही दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये, तो नंतर विषय घेऊया, पण कालचा जो कायदा आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, हा कायदा हा या देशातल्या लोकशाहीवरचा प्रचंड मोठा हल्ला आहे, संविधानावरचा हल्ला आहे। मुद्दामून विरोधी पक्षाच्या जर सरकार निवडून आली आणि केंद्रात जर यांची सत्ता असेल, तर ती सरकार जे राज्यात आहे ते उलथवून कसं टाकायचं, त्याच्यासाठी आणलेला हा कायदा आहे।